2026 मध्ये तुमच्या एफडी व्याजावर 1 रुपयाही टॅक्स भरू नका। ही नवीन पद्धत वापरून पूर्ण पैसे वाचवा। सावधान, एप्रिल 2026 पासून एफडीच्या नियमात मोठा बदल। एक छोटी चूक आणि तुमच्या कमाईवर 20% दंड बसू शकतो। लाखो रुपये कमवूनही एफडीवर 0 टॅक्स कसा मिळवायचा, जाणून घ्या ही खास कायदेशीर ट्रिक। आणि बँकेत किती पैसे ठेवल्यावर टॅक्स नोटीस येणार नाही, असं सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। विषयाला सुरुवात तर करूयाच, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी योजना, टॅक्स आणि सोन्याबाबतच्या महत्त्वाच्या विषयांवरील व्हिडिओ घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे मुदत ठेव म्हणून म्हणजेच एफडी मध्ये ठेवता, पण जेव्हा व्याजातून टॅक्स किंवा टीडीएस कापला जातो तेव्हा खूप वाईट वाटतं ना। अनेकांना वाटतं की टॅक्स भरणं अनिवार्य आहे, पण 2026 मध्ये नियम जरा बदलले आहेत। जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुम्ही कायदेशीररित्या 1 रुपयाही टॅक्स किंवा टीडीएस न भरता लाखात व्याज मिळवू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 च्या नवीन टॅक्स नियमानुसार 0 टॅक्स स्ट्रॅटेजी सांगणार आहे। जुन्या टॅक्स पद्धती आता विसरून जा, कारण 2026 मध्ये एक छोटीशी चूक तुम्हाला 20% टॅक्सचा फटका देऊ शकते। आणि यातला शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की तुमचे पैसे बँकेच्या कात्रीपासून कसे वाचवायचे। पहिला मुद्दा, 2026 च्या नवीन सेफ्टी लिमिट्स। सर्वात आधी हे समजून घेऊया की टॅक्स नक्की कधी कापला जातो। 1 एप्रिल 2026 पासून सरकारने टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स साठी नवीन मर्यादा ठेवली आहे। जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर एका वर्षात एका बँकेतून मिळणारे व्याज 50,000 रुपयांच्या वर गेले की टीडीएस कापला जाईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 1 लाख रुपये आहे, पण इथेच खरी गंमत आहे। जर तुमचे व्याज 50,001 रुपये झाले तर बँक फक्त त्या वरच्या 1 रुपयावर टॅक्स कापत नाही, तर पूर्ण 50,001 रुपयांवर 10% टॅक्स कापते। म्हणजे नियमाची थोडी जरी मर्यादा ओलांडली तरी तुम्हाला मोठा फटका बसतो। त्यामुळे तुमची एकूण व्याजाची रक्कम किती होते यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे। हे नियम समजून घेणं हीच कर बचतीची पहिली पायरी आहे। आता दुसरा मुद्दा, टॅक्सचा छुपा फटका एका उदाहरणाने समजून घेऊया। समजा शुभम नावाचे एक गुंतवणूकदार आहे, त्याने एका बँकेत मोठी एफडी केली आहे, ज्यातून त्याला वर्षाला 60,000 रुपये व्याज मिळतं। शुभमला वाटतं की फक्त 10,000 वर टॅक्स लागेल, पण तसं नसतं। 50,000 ची मर्यादा ओलांडल्यामुळे बँक पूर्ण 60,000 रुपयांवर 10% दराने 6,000 रुपये टीडीएस कापून घेते। शुभमच्या हातात फक्त 54,000 रुपये येतात। आणि समजा शुभमने बँकेला पॅन कार्ड दिले नसेल तर हा टॅक्स थेट 20% म्हणजेच 12,000 रुपये कापला जाईल। विचार करा मित्रांनो, कष्टाच्या पैशांवर 6,000 ते 12,000 रुपयांचे नुकसान फक्त माहिती नसल्यामुळे होऊ शकते। आणि हेच टाळण्यासाठी आपल्याला पुढच्या स्ट्रॅटेजी वापरायच्या आहेत। स्ट्रॅटेजी नंबर 1, स्प्लिट किंवा विभागणी तंत्र। टीडीएस वाचवण्याचा सर्वात सोपा आणि कायदेशीर मार्ग म्हणजे स्प्लिटिंग। जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल, उदाहरणार्थ 20 लाख रुपये, तर ते एकाच बँकेत ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागून ठेवा। उदाहरणार्थ बँक ए मध्ये 40,000 रुपये व्याज येईल इतकी रक्कम ठेवा, बँक बी मध्ये 40,000 रुपये आणि बँक सी मध्ये 40,000। अशा प्रकारे तुमचे एकूण व्याज 1,20,000 रुपये होईल। पण एकाही बँकेत व्याजाची रक्कम जी आहे ती 50,000 रुपयांच्या मर्यादेच्या वर जाणार नाही, त्यामुळे कोणतीही बँक तुमचा टीडीएस कापणार नाही। पण एक लक्षात ठेवा, हे वेगवेगळ्या बँकांमध्ये असलं पाहिजे। एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे ठेवले तरी बँक तुमचे सर्व खाते एकत्र करून टीडीएस कापते, त्यामुळे बँक बदलणे हाच उत्तम पर्याय आहे। आता बघूया स्ट्रॅटेजी 2, 12,75,000 रुपयांचा नवीन नियम। 2026 च्या नवीन टॅक्स प्रणालीनुसार जर तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कलम 87A अंतर्गत पूर्ण टॅक्स सवलत मिळते। म्हणजेच 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्रभावी टॅक्स 0 असतो। जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल तर तुम्हाला 75,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन देखील मिळते। याचा अर्थ असा की 12,75,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न असूनही तुम्ही कायदेशीररित्या 0 टॅक्स भरू शकता। यामध्ये तुमचा पगार, एफडीचे व्याज आणि इतर उत्पन्नाचा समावेश होतो। जर तुमचे उत्पन्न या मर्यादेत असेल तर तुम्हाला बँकेने टीडीएस कापू नये म्हणून फक्त एक फॉर्म भरायचा आहे, जो यापूर्वीपेक्षा वेगळा आहे। तो महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन फॉर्म 121 ची कमाल। 2026 मध्ये सरकारने जुने फॉर्म 15G आणि फॉर्म 15H बंद केले आहेत। आता त्याऐवजी एकच युनिफाईड फॉर्म 121 आणला आहे। जर तुमची मोठी एफडी असेल
आणि तुम्हाला ती विभागणे शक्य नसेल, पण तुमचे एकूण उत्पन्न टॅक्स मर्यादेपेक्षा कमी असेल, तर हा फॉर्म तुमच्यासाठी संजीवनी आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या बँकेत फॉर्म 121 जमा करा. ही एक कायदेशीर घोषणा आहे की तुमचे एकूण उत्पन्न टॅक्स पात्र नाही, त्यामुळे बँकेने TDS कापू नये. हा फॉर्म जमा केल्यावर बँक तुमचा 1 रुपयाही कापणार नाही. डिजिटल युगात हे तुम्ही बँकेच्या ॲप किंवा नेट बँकिंगवरूनही सहज करू शकता. ही एक साधी गोष्ट तुमचे हजारो रुपये वाचू शकते. आता पुढचा मुद्दा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष नियोजन. आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 2026 चे नियम अतिशय फायदेशीर आहेत. समजा एक ज्येष्ठ दाम्पत्य आहे, ते दोघांच्या नावाने वेगवेगळी गुंतवणूक करू शकतात. जर दोघांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये FD केल्या आणि प्रत्येकी 1 लाख रुपये व्याज मिळवले तर दोघांनाही TDS लागणार नाही. जर त्यांचे इतर कोणतेही मोठे उत्पन्न नसेल तर ते वर्षाला 2 लाख रुपयांपर्यंतचे व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री मिळवू शकतात. यामध्ये कोणत्याही पेपरवर्कची किंवा रिफंड क्लेम करण्याची कटकट राहत नाही. फक्त पती आणि पत्नी दोघांनी फॉर्म 121 वेळेवर भरणे आवश्यक आहे. यामुळे काय होतं, निवृत्तीनंतरचं उत्पन्न सुरक्षित राहतं आणि हातातही जास्त पैसा उरतो. आता शेवटचा मुद्दा, TDS कापला गेला तर काय करावं. कधी कधी आपण कामाच्या व्यापात किंवा धावपळीत बँकेत फॉर्म 121 जमा करायला विसरतो किंवा बँकांकडून तांत्रिक चुकीमुळे TDS कापला जातो. अशा वेळी जेव्हा आपण बँकेचे स्टेटमेंट बघतो आणि TDS डिडक्टेड असा मेसेज येतो तेव्हा साहजिकच काळजी वाटते. पण घाबरू नका, हा कापलेला पैसा म्हणजे तुमचे कायमचे नुकसान नाही. तुमच्यासाठी सरकारकडे एक सेफ्टी नेट उपलब्ध आहे, ज्याला आपण इन्कम टॅक्स रिफंड म्हणतो. आता सगळ्यात आधी हे समजून घ्या की बँकेने कापलेला TDS हा तुमच्या नावावर सरकारच्या तिजोरीत जमा असतो. जर तुमचे एकूण उत्पन्न 2026च्या नियमांनुसार करमुक्त मर्यादेत उदाहरणार्थ 12,75,000 रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला 1 रुपया परत मिळवण्याचा अधिकार आहे. हा परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR फाईल करणे अनिवार्य आहे. अनेक लोकांना वाटतं की माझं उत्पन्न तर टॅक्सच्या मर्यादेत नाही, मग मी ITR का भरू. पण मित्रांनो, तुमचा कापलेला TDS परत मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते तुमची पॅन आधार लिंकिंग. 2026 मध्ये नियम अधिक कडक झाले आहेत. जर तुमचे पॅन कार्ड बँकेच्या रेकॉर्डमध्ये नसेल किंवा ते आधारशी लिंक नसेल तर बँक सरळ 20% TDS कापते. सर्वात मोठी अडचण तेव्हा येते जेव्हा पॅन कार्ड अपडेट नसेल, कारण अशा वेळी तुमचा TDS तुमच्या टॅक्स क्रेडिट स्टेटमेंटमध्ये दिसत नाही. जर तो तिथे दिसला नाही तर इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला रिफंड देऊ शकत नाही. त्यामुळे तुमची पहिली पायरी हीच असली पाहिजे की तुमच्या बँकेच्या KYC मध्ये पॅन कार्डची माहिती अचूक आहे की नाही हे तपासून पहा. दुसरी गोष्ट म्हणजे AIS म्हणजेच ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि फॉर्म 26AS नियमितपणे तपासत राहा. आजकाल डिजिटल युगात तुम्ही इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जाऊन हे सहज बघू शकता की बँकेने नक्की किती TDS कापला आहे आणि तो सरकारकडे जमा झाला आहे का. ITR भरताना तुम्ही तुमची सर्व उत्पन्न आणि बँकेने कापलेला TDS याची माहिती द्या. टॅक्स फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवसातच आयकर विभाग तुमच्या माहितीची पडताळणी करतो आणि तुमचा रिफंड थेट तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यात व्याजासह जमा केला जातो. थोडक्यात सांगायचं तर जरी तुमच्याकडून चूक झाली आणि TDS कापला गेला तरी जागरूक राहून आणि योग्य वेळी ITR भरून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. मात्र रिफंडची वाट बघण्यापेक्षा वर्षाच्या सुरुवातीलाच फॉर्म 121 भरणे हा कधीही सोपा आणि टेन्शन फ्री मार्ग आहे. तर 2026 मध्ये FD वर टॅक्स वाचवण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. FD वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागा. 2. 12,75,000 रुपयांच्या मर्यादेचा फायदा घ्या. आणि 3. नवीन फॉर्म 121 वेळेवर जमा करा. टॅक्स वाचवणे म्हणजे अधिक पैसे कमावण्यासारखेच आहे. जर तुम्हाला ही माहिती फायदेशीर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचेही पैसे वाचतील. तसेच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या विषयावर 20 पेक्षा जास्त कमेंट्स येतील त्यावर आम्ही व्हिडिओ नक्की बनवू. आणि अशाच नवनवीन आर्थिक माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.